डिअर स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत गॅल्व्हॅनोमीटर. हा करंट इलेक्ट्रिसिटी मधला एक पॉइंट आहे गॅल्व्हॅनोमीटर. नाउ व्हॉट इज मीन बाय गॅल्व्हॅनोमीटर? इट इज अ डिव्हाइस which is used to detect a weak electric current in the circuit. What is galvanometer? It is a device which is used to detect weak electric current or low electric current, very small electric current in the electric circuit. हा एक डिव्हाइस आहे जे आपण स्मॉल इलेक्ट्रिक करंट किंवा व्हेरी वीक इलेक्ट्रिक करंट डिटेक्ट करण्यासाठी डिटेक्शन साठी आपण याला यूज करतो. नाउ दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ galvanometer. Now it consists of main part. It consists of a rectangular coil. This is your a rectangular coil, and this coil is placed, or this coil is suspended or pivoted. एक तर हे लटकवलेले असतात किंवा आपण याला ठेवतो कुठं ते सस्पेंडेड बिटवीन टू कॉन्केव पोल्स. These are two concave poles S and. तर it is placed, this coil is placed between किंवा this coil is suspended between two concave poles of a strong magnet. Now when this is a spiral spring and this is the pointer. Now when the current is passed through this coil, याच्यावर वाइंडिंग असते त्या कॉइलवर या टाइपची वाइंडिंग राहतात. तर when the current is passed through this coil, then the coil get deflected. ज्यावेळेस त्या कॉइल मधून करंट फ्लो होणार तर ही कॉइल डिफ्लेक्ट होणार, कारण हे स्प्रिंग वर लटकवलेले असतात. तर इट विल गेट डिफ्लेक्टेड. नाउ द डिफ्लेक्शन ऑफ द कॉइल is directly proportional to the current flowing through the coil. याचं जे डिफ्लेक्शन आहे ते डायरेक्टली proportional असं डिफ्लेक्शन, that is theta is directly proportional to the current flowing through the coil, and the deflection can be read by using this pointer. By using this pointer, हे जे पॉइंटर आहे हे पॉइंटर आता राहतं त्याला, आणि हे जे डिफ्लेक्शन आहे कॉइलचं आपण कॉइलचं डिफ्लेक्शन कॅन बी रीड बाय युजिंग दिस पॉइंटर. आणि इथं जे आहे वरती एक सर्क्युलर किंवा आपण त्याला म्हणतो अँग्युलर स्केल असते. दिस विल बी द रीडिंग ऑफ द डिफ्लेक्शन किंवा दिस विल बी द रीडिंग ऑफ युअर गॅल्व्हॅनोमीटर. दिस इज सिम्पली द कंस्ट्रक्शन ऑफ युअर गॅल्व्हॅनोमीटर. The current flowing through the galvanometer is directly proportional to the deflection of the coil. This is the principle of galvanometer. Now आता हे जे गॅल्व्हॅनोमीटर आहे, या गॅल्व्हॅनोमीटरचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. तर दोन टाइपचे गॅल्व्हॅनोमीटर असतात. एक आहे सस्पेंडेड टाइप कॉइल गॅल्व्हॅनोमीटर आणि सेकंड आहे पायवोटेड कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटर. सस्पेंडेड मध्ये कॉइल जे आहे हे जे आपण रेक्टँग्युलर कॉइल आहे ते दोन कॉन्केव पोल मध्ये सस्पेंड केलेले असतात आणि पायवोटेड मध्ये जे आहे ठेवलेले असतात दोन पोल मध्ये. नाउ आता हे जे गॅल्व्हॅनोमीटर आहे याला आपण एमसीजी म्हणतो, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. तर याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. तर आपण पाहू. दिस एमसीजी कॅन बी यूज ॲज अ एमीटर. पहिलं आपण पाहू, पहिलं ऍप्लिकेशन पाहू की दिस MCG can be used as an ammeter. Now what is when we using moving coil galvanometer as an ammeter, some modifications are required. ज्यावेळेस आपण हे गॅल्व्हॅनोमीटरला एमीटर म्हणून यूज करतो आपण, तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागते. एक, द इफेक्टिव्ह करंट रेटिंग must be increases. हे जे करंट रेटिंग आहे, इफेक्टिव्ह करंट रेटिंग जे आहे ते इन्क्रीज असली पाहिजे. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स must be decreases. Effective current rating must be increases. Effective resistance must be decreases, and third, it is
प्रोटेक्टेड फ्रॉम द डॅमेज, हे जे आहे ते डॅमेज पासून प्रोटेक्ट झालं पाहिजे. तर हे 3 मॉडिफिकेशन आपल्याला याच्यामध्ये करावं लागेल. नाव व्हॉट इज, आपण आता हाऊ द एमसीजी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एमिटर, एमसीजी ला एमिटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर व्हॉट इज एमिटर, व्हेन MCG is designed for measuring the electric current, then it is called ammeter. When MCG, त्याला म्हणतो आपण मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, when MCG is designed for measuring the electric current, then it is called ammeter. ज्यावेळेस आपण MCG ला मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला आपण करंट मेजर करण्यासाठी आपण डिझाइन करतो, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, एमिटर म्हणतो. आता the MCG can be converted into ammeter. The MCG can be converted into ammeter by connecting low resistance in parallel with the galvanometer. आता हे जे MCG आहे, MCG ला आपण एमिटर मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं करणार कन्वर्ट, त्यासाठी आपल्याला हे जे गॅल्व्हनोमीटर आहे, सपोज दिस विल बी द युअर गॅल्व्हनोमीटर, आणि या गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स आहे जे, तर मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला आपल्याला हे जे गॅल्व्हनोमीटर आहे याला आपल्याला एमिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर आपल्याला याच्या पॅरलल मध्ये एक लो रेजिस्टन्स लावा लागेल, आणि दिस लो रेजिस्टन्स इज कॉल्ड एज शंट. याला आपण काय म्हणतो, शंट म्हणतो. नाउ दिस इज गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग रेजिस्टन्स G. नाउ दिस इज युअर शंट रेजिस्टन्स, and this is a current which is to be measured. हा करंट आपल्याला मेजर करायचा आहे. लेट I be the current which is to be measured, ते आपल्याला मेजर करायचं आहे एमिटर थ्रू. नाव इथं पहा, आता हे 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार. इथून जे करंट फ्लो त्याला म्हणतो आपण करंट फ्लोइंग थ्रू द शंट, दॅट इज IS. इथून जे करंट फ्लो होणार ते करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर, दॅट इज IG. G be the resistance of galvanometer, S be the value of shunt, IS be the current flowing through this shunt resistance, IG be the current flowing through this galvanometer, and I is the current which is to be measured. So this MCG can be converted into the ammeter by connecting low resistance low resistance in parallel with the galvanometer. Low resistance in parallel with the galvanometer, and this resistance is called shunt. हे जे रेजिस्टन्स आहे आपण याला शंट म्हणतो. नाउ या शंटचे यूज काय, व्हॉट इज द यूज ऑफ दिस शंट. दिस शंट डायवर्ट द लार्ज अमाउंट ऑफ द करंट थ्रू द अल्टरनेटिव्ह पाथ. हे जे शंट आहे, हे शंट काय करणार की करंटला डायव्हर्ट करणार, अल्टरनेटिव्ह पार्ट मध्ये याला डायव्हर्ट करणार. ठीक आहे, वेगवेगळ्या पार्ट मध्ये याला सेपरेट करणार किंवा डायव्हर्ट करणार. हा पहिला एक ऍप्लिकेशन. सेकंड आहे की इन्क्रीज द करंट रेटिंग ऑफ द एमिटर. हे शंट जे आहे करंट रेटिंग, एमिटरची करंट रेटिंगला इन्क्रीज करणार. अगेन दिस शंट डिक्रीज द रेजिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट. 2 पॉइंट मधलं ज्या 2 पॉइंट मध्ये हा कनेक्ट आहे तिथलं रेजिस्टन्सला हा डिक्रीज करते. दिस इज अ डायग्राम ऑफ युअर एमिटर. नाउ इथं पहा, टोटल करंट, दिस करंट दॅट इज I, टोटल करंट I इज इक्वल्स टू 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, दॅट इज IG प्लस IS. नाउ दिस I हा प्लस आहे या साइडला घ्या, मायनस IG इज इक्वल्स टू IS. समजा इक्वेशन 1. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर G इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस शंट. सेम राहते, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस गॅल्व्हनोमीटर इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट. नाउ व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर. इथला पोटेन्शियल कसं काढणार, दॅट इज V इज इक्वल्स टू IR असं काढतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. तर इथला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. तर इथं करंट किती आहे, IG इनटू व्हॉट इज रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आहे गॅल्व्हनोमीटरचं G इज इक्वल्स टू. आता शंट,
शंटचं करंट IS. What is resistance S? The IG into G is equals to IS into S. Now put the value of IS here. That this IG into G is equals to what is IS? IS किती आहे? I minus IG. I minus IG. IS ची व्हॅल्यू पुट केलेली आहे इंटू हा S. इक्वेशन 1 मधून आपण IS ची व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. नाव इथून S ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. हा दॅट इज IG इंटू G. हा त्या साइडला राइट साइड मध्ये मल्टिप्लाय मध्ये या साइड मध्ये किंवा डिवाइड मध्ये I minus IG. This is the your derivation for the shunt. हा आपण now from this equation calculate the value of shunt. From this equation calculate the value of shunt, and this value of shunt is connected in parallel with this galvanometer. When this value of shunt, इथून shunt ची value calculate करा, and this value of shunt is connected in parallel with the galvanometer, and the scale of galvanometer is calibrated in ampere. galvanometer ची जी स्केल आहे त्याला कॅलिब्रेट करा कशामध्ये? एम्पियर मध्ये. म्हणजे इथली जी स्केल आहे ते एम्पियर मध्ये कॅलिब्रेट होईल. तर आवर MCG can be converted into the galvanometer. Okay, thank you.